राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या सुनामीत मवियाचा पालापाचोळा उडाला। मवियाच्या कोणत्याही पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद मिळावं इतकेही आमदारांचं संख्याबळ मिळालं नाही। विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यासाठी कमीत कमी 27 आमदार निवडून येणं गरजेचं आहे। मात्र विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाला 20, काँग्रेसला 16 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ 10 जागा मिळाल्या। संपूर्ण मविया मिळून आमदारांचं संख्याबळ 50। प्रथेनुसार विरोधी पक्षनेते पदासाठी प्रस्ताव आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असा स्पष्ट भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी यापूर्वी मांडली आहे। अशात विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी मविया प्रस्ताव देणार असल्याची माहिती मिळते। ठाकरेंचा पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष तिघांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रत्येकी 1.5 वर्षाच्या फॉर्म्युलाचा अवलंब करावा अशी चर्चा सुरू आहे। म्हणजे ठाकरेंच्या पक्षाकडे सुरुवातीची 1.5 वर्ष, काँग्रेसकडे नंतरची 1.5 वर्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडे शेवटची 1.5 वर्ष असा फॉर्म्युला ठरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आता मवियानं खरोखरच हा प्रस्ताव दिलाय का आणि दिला असेल तर मग विधानसभा अध्यक्ष यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। विरोधी पक्षनेते पदासाठी 1.5 वर्षाचा फॉर्म्युला अशी काही चर्चा आहे आणि काँग्रेसची भूमिका काय की संख्याबळानुसार अजून या विषयावरची चर्चा झालेली नाही, त्याच्यामुळे त्याला काही मी आता सांगावं असं बरोबर नाही। ज्या प्रकारे आपण पाहतो विरोधी पक्षनेता आदर्श नियुक्त झालेला नाही, तुम्ही विरोधी पक्षनेत्यासाठी आग्रही आहात। डायव्हर्स नाही तर नक्की करू काय? ऐका, तुम्हाला सांगतो, हा जो राजकीय प्रश्न आहे ना, ह्याचं उत्तर पक्षातूनच येईल ही वेगळी गोष्ट झाली, पण राजकीय पक्ष किंवा हे जे राजकीय प्रश्न आहेत त्याच्यापेक्षा महत्त्वाचा राज्याचा प्रश्न